हाय फ्रेंड्स, मुक्ता जोशी या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामधील लिपिक पदाच्या परीक्षा कधी होऊ शकतात त्या संदर्भात माहिती पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थित कळतील। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये लिपिक पदाची जाहिरात आली। विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आणि पहिली जी यादी लागली ती साधारणपणे 37,000 विद्यार्थ्यांची शॉर्टलिस्ट लावली की 37,000 विद्यार्थ्यांना परीक्षा देता येईल आणि त्यांना फी भरायला सांगितलेली होती। त्यानंतर फी भरायची मुदत संपल्यानंतर त्यांनी दुसरी शॉर्टलिस्ट लावली आणि त्यामध्ये साधारणपणे 27,000 विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची संधी मिळालेली आहे आणि 10,000 विद्यार्थ्यांनी फी न भरल्यामुळं त्यांची संधी म्हणजे त्यांना आता परीक्षा देता येणार नाही। जर त्यांनी फी भरली असती तर त्यांनासुद्धा परीक्षा देता आली असती। तर आता शेवटची जी शॉर्टलिस्ट आहे ती 27,000 विद्यार्थ्यांची आहे आणि मग या सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न पडला आहे की आता परीक्षा कधी होणार आहे। तर मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाची जी ऑथेंटिक वेबसाईट आहे तिथे चेक केलं। त्या ठिकाणी काही नव्हतं, परंतु मला मिळालेल्या माहितीनुसार ऑगस्टमध्ये ह्या परीक्षा होण्याची शक्यता आहे। म्हणजे 1 महिना तुमच्या हातामध्ये आहे, त्यामुळे व्यवस्थित तयारी करा। ऑगस्टमध्ये परीक्षा होण्याच्या शक्यता आहेत। तर आता जुलै महिना आहे तर 1 महिना तुमच्या हातात आहे। 1 महिना जो काही अभ्यासक्रम दिलेला आहे तो अभ्यासक्रम व्यवस्थित कव्हर करा, छानपैकी अभ्यास करा। पेपर खूप सोपे येतात। तुम्ही जर अगोदरचे झालेले पेपर पाहिले तर तुमच्या लक्षात येईल आणि ते सगळे पेपर मी आपले विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनलवर लाईव्ह लेक्चरमध्ये घेतच आहे आणि इतरही प्रॅक्टिसचे पेपरसुद्धा घेत आहे। तर ते पाहून घ्या, निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल। तर हीच माहिती मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये द्यायची होती मित्रांनो, की ऑगस्टमध्ये मुंबई उच्च न्यायालयातील लिपिक पदाची परीक्षा होऊ शकते। जर तुम्हाला मुंबई उच्च न्यायालयातील लिपिक पदासाठी न्यायालय भरती ई बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या। याच्यामध्ये मराठीमध्ये तर सगळी माहिती दिलेलीच आहे, प्लस यात एक फोल्डर आहे पहा, हायकोर्ट क्लर्क पेपर म्हणून, त्यामध्ये इंग्लिश भाषेमधील पेपर दिलेले आहेत। 70 पेक्षा जास्त PDF ऑलरेडी आता दिलेल्या आहेत। तर तुम्हाला निश्चितच याचा फायदा होईल। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो। सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक आणि 1 महिना आहे तुमच्या हातामध्ये, छानपैकी अभ्यास करा। थांबूयात, धन्यवाद।